अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। आपल्या सगळ्या लहान मोठ्यांचा आवडता दिव्यांचा सण म्हणजेच दिवाळी लवकरच येते। तसं म्हटलं तर वसुबारसच्या दिवसापासून दिवाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होते। यंदाची दिवाळी 28 ऑक्टोबर 2024 ला सुरुवात होते, म्हणजेच वसुबारस या दिवसापासून। तर या दिवशी आपल्याला गायीची तिच्या वासरासहित पूजा करायची असते। तुमच्या जवळ जर गोशाळा असेल, जवळ कुठे गाय असेल, तर त्या दिवशी तिची पूजा अर्चा नक्की करा। आपल्या हिंदू धर्मात गायीला विशेष असं महत्त्व आहे। गायीला आपण आई समान मानतो, आईचा दर्जा आपण गायीला देतो। गाय जशी वासराची वात्सल्यपूर्वक ममतेनं काळजी घेत असते, त्याचप्रमाणे प्रत्येक आई सुद्धा आपल्या मुलाची काळजी घेत असते। या दिवशी एकादशी असते, तिला रमा एकादशी असं सुद्धा म्हणतात। तर वसुबारसच्या दिवशी म्हणजेच रमा एकादशी दिवशी आई आपल्या मुलासाठी उपवास सुद्धा करते। या दिवशी गायीचा सुद्धा उपवास असतो असं म्हटलं जातं। आपल्या हिंदू धर्मात आपण कोणतेही शुभ कार्य करतो तेव्हा सर्वात प्रथम पहिला नैवेद्य गायीला काढत असतो। तर गायीची पूजा अर्चा केल्यामुळे 33 कोटी देवांची पूजा अर्चा केल्याचं आपल्याला फळ मिळतं। गायीला जर एक प्रदक्षिणा मारली तर 33 कोटी देवांना एक प्रदक्षिणा मारल्याचं आपल्याला पुण्य मिळत असतं। तर आपण प्रापंचिक माणसात आहोत, इतर वेळी जर गायीची पूजा आपल्याला करता येणं शक्य नसेल तर किमान वसुबारसच्या दिवशी गोशाळेमध्ये जाऊन किंवा जर कुठे गायीचा गोठा असेल तर तिथे जाऊन वासरासहित गायीची पूजा अर्चा करायची। कशी करायची तर गायीच्या पहिल्यांदी पायावरती पाणी घालायचं, त्यानंतर हळद कुंकू वाहून गायीची पूजा करायची। या दिवशी एकादशी असते आणि गायीचा सुद्धा या दिवशी उपास आहे असं म्हटलं जातं, म्हणून फक्त तिला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो। एरवी आपण संपूर्ण अन्नाचा नैवेद्य दाखवतो, परंतु या दिवशी मात्र फक्त गुळाचा नैवेद्य दाखवायचा। पण आता जर तुमच्या जवळ गाय नसेल तर मग काय करायचं? आपण शहरात राहतो, गावाकडे गाय असते, तर तिथे आपल्याला ही पूजा करणं खरंच शक्य होतं। आणि मी म्हणेन गावातील लोक यासाठी नक्कीच भाग्यवान आहेत, कारण गायीची आपल्याला पूजा अर्चा करायला मिळते। शहरामध्ये गाय उपलब्ध होत नाही, तर मग अशा वेळी काय करायचं? तर घरच्या घरी सुद्धा आपण ही पूजा करू शकतो। कोणत्याही धातूची तुम्ही गायची वासरासहित मूर्ती आणा, अगदी मातीची आणलीत, चिनी मातीची आणलीत तरीही चालेल। मग आपण संध्याकाळी करा किंवा सकाळी करा, कधीही पूजा केली तरीही चालेल। एक देवघरासमोर एक चौरंग मांडायचा, रांगोळी काढायची, एक लाल वस्त्र अंतरायचं आणि सगळ्यात प्रथम कोणतेही शुभ कार्य करताना आपण गणपती बाप्पाची पहिली प्रतिष्ठापना करतो, म्हणून ताम्हणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची। ओम गंग गणपती नमो नमः किंवा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करत पाण्यानं गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा। त्यानंतर गणपतीची मूर्ती स्वच्छ पुसायची। चौरंगावरती आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यासाठी सर्वात प्रथम थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्यावरती विड्याची 2 पानं ठेवा आणि गणपती बाप्पांची मूर्ती ठेवा। त्यांना गंध अक्षता फूल वाहून गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची। त्यानंतर आपल्याला कृष्णाची पूजा करायची, कारण बाळकृष्णाचं गायीवरती अतिशय प्रेम होतं, त्यांना गोपाळ असं सुद्धा म्हटलं जातं। कृष्ण आणि गायीचं जवळचं नातं आहे असं म्हटलं जातं, त्यासाठी ताम्हणामध्ये बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करत किंवा पुरुष सूक्ताचं पठण करत आपल्याला पाण्यानं बाळकृष्णावरती अभिषेक करायचा। त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती व्यवस्थित स्वच्छ पुसायची आणि त्यांना सुद्धा गंध अक्षता फूल वाहून घ्यायचं, त्यांची सुद्धा विधिवत पूजा अर्चा करायची। त्यानंतर गायीची वासरासहित असलेली मूर्ती ताम्हणामध्ये घ्यायची आणि पहिल्या आधी गायीच्या पायावरती आपल्याला पाणी टाकायचं, त्यानंतर संपूर्ण गायीला पाण्यानं अभिषेक करायचा। मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत गायीला पाण्यानं अभिषेक केला तरी चालेल। अभिषेक झाल्यानंतर गायीची मूर्ती स्वच्छ पुसायची आणि चौरंगावरती मधोमध थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावरती ही मूर्ती ठेवायची। गायीला गंध अक्षता फूल वाहून घ्यायचं आणि गायीची पूजा अर्चा करायची। थोडंसं वाटीत गुळाचा नैवेद्य दाखवायचा, धूप दीप अगरबत्ती ओवाळून घंटा वाजवून पूजा अर्चा करायची। तर अशा प्रकारे आपल्याला घरच्या घरी गायीची तिच्या वासरासहित वसुबारस या दिवशी पूजा अर्चा करायची आहे। आपण घरी जर वसुबारसच्या दिवशी गायीची पूजा केली तर आपलं घर सुद्धा वात्सल्यानं ममतेनं परिपूर्ण राहतं असं म्हटलं जातं। आपल्या मुलाला चांगलं आरोग्य मिळावं, त्यांना दीर्घायुष्य मिळावं, त्यासाठी प्रत्येक आईनं आपल्या मुलासाठी गायीची तिच्या वासरासहित वसुबारस या दिवशी अवश्य पूजा करा। परंतु ज्यांना मूल नाही त्यांनी सुद्धा या दिवशी मात्र गायीची तिच्या वासरासहित अवश्य पूजा करा आणि गायीला एकच फक्त मागणं करा की यावर्षी जरी माझ्या घरात पाळणा हलत नसेल तर पुढच्या दिवाळीपर्यंत, पुढच्या वसुबारसपर्यंत माझ्या घरात नक्की पाळणा हलू दे। बघा तुमच्या घरात बाळकृष्ण नक्कीच जन्माला येईल। फक्त आपली देवावरती आपल्या
कोणतीही आपण पूजा करू त्यावरती 100% विश्वास असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याचं फळ अवश्य मिळतं. आणि मी तर म्हणेन नेहमीप्रमाणे की कोणतंही फळ मिळावं यासाठी पूजा अर्चा न करता आपल्या घरात पॉझिटिव्हिटी राहावी, आपल्या स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी यावी यासाठी या छोट्या छोट्या पूजा अर्चा करायच्या असतात. आपण जेव्हा या पूजा अर्चा घरात मांडू करू तेव्हा आपली लहान मुलंसुद्धा हे बघत असतात आणि आपली पुढची पिढीसुद्धा याचा वारसा पुढे अवश्य नेईल आणि आपल्या हिंदू धर्माचा नक्कीच प्रचार होईल. आपले सण रीतिरिवाज जे आहे ते आपण जर चालू केले, आपण जर केले तर आपली मुलंसुद्धा ते बघून नक्कीच पुढे चालू ठेवतील. तर वसुबारसच्या दिवशी तुम्ही सुद्धा घरच्या घरी गायीची तिच्या वासरासहित अवश्य पूजा करा. जर तुम्हाला वेळ मिळाला तर त्या दिवशी विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, पुरुष सूक्ताचं पठण सुद्धा तुम्ही अवश्य करा. तर आजचा व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत. तोपर्यंत इथेच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.